मुरुडमध्ये महायुतीमधील घटक पक्ष आमने-सामने येत आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावे प्रतिदावे होत आहेत। मुरुडकरता करोडोंचा निधी आणल्याचा शिवसेनेचा दावा आहे। रस्ते आणि इमारती बांधणी म्हणजे विकास नव्हे असा देखील प्रचार होताना दिसतोय। पहिली गोष्ट, मी कोणावरती टीका करणार नाहीये इथे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विकास जर आपण म्हणतोय तर बिल्डिंग्स बांधणं किंवा रस्ते फक्त कन्स्ट्रक्ट करणं ह्याला आपण विकास म्हणू शकत नाही। आता बऱ्याच वर्षांपूर्वी तटकरे साहेबांनी आणि माझे वडील मंगेश दांडेकर यांनी आपला आंबोली डॅम बांधला। त्याच्यामधनं महिलांचा जो खूप मोठा प्रश्न होता पाण्याचा तो सुटला आहे। आणि म्हणजे जसं मी म्हणाली की मुरुडचं नेचर आपण इंटॅक्ट ठेवून जर विकास कामं करतोय तर त्याला मी विकास म्हणू शकते। विकास कामं भरपूरच झाली आहेत। रस्ते म्हणू नको, कुठेही मंदिरं असतील तर मंदिरांची डेव्हलपमेंट असेल, आजूबाजूच्या परिसराचं विकसीकरण असेल, पर्यटनाच्या माध्यमातून जे पण काय पर्यटनासाठी अवेलेबल आहे, समुद्र किनारा सुशोभीकरण वगैरे जेवढं काय ते सगळं साहेबांच्या माध्यमातून, शेठच्या माध्यमातून झालेलंच आहे। आणि यापुढेही जो काही शाळा वगैरे आहे त्या शाळांचं नूतनीकरण वगैरे सगळे शेठच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि यापुढे आता शेठचं एकच आव्हान असणार आहे की इथे सुसज्ज हॉस्पिटल बनवण्याचं जी पण काही लोकांची मागणी आहे आणि ती मागणी 100% पूर्ण करण्याचा कल हा आमच्या शेठचा असणार आहे यापुढेही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।